आज वेट लॉस करण्यासाठी मी एका आपल्या अशा धाडशी महिलेची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. म्हणजे त्यातून तरी आपण काहीतरी बोध घेऊया. त्या महिलेचं नाव आहे आपल्या अरुणिमा सिन्हा. ही भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू आहे. ही एक दिवस ट्रेनने प्रवास करत होती आणि तिच्या अंगावरती दागिनं होतं. ते दागिनं काही चोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि तिनं त्या चोरांना विरोध केला, म्हणून त्या चोरांनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकली. त्यावेळी तिचा एक पाय गमावला. पण तिची जिद्द गमावली नव्हती. तिला तिथून हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिला कळालं की मला आता कृत्रिम पाय जोडायचा आहे. कृत्रिम पाय जोडल्यानंतर त्याच वेळी तिने ठरवलं की मी आता एव्हरेस्ट सर करणार. एव्हरेस्ट कृत्रिम पाय जोडलाय तिला आणि तिने त्याच दिवशी ठरवलं रुग्णालयात की मी एव्हरेस्ट सर करणार. आणि 2013 साली तिनं 8 ते 10 तास दररोजचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि 2013 साली तिनं जगातील पहिली कृत्रिम पाय असणारी महिला एव्हरेस्ट सर करणार ठरली. यातून काय बोध घ्यायचा आहे बघा. कृत्रिम पाय असणारी जर एखादी महिला जर एव्हरेस्ट चढू शकते तर आपण काय करतोय? पोट आणि वजन कमी करण्यासाठी औषधं शोधतोय. काय गरज आहे औषधांची? तुमच्याकडे 2 पाय आहेत, सगळं अवयव आहेत आणि तुम्ही शोधताय औषधं. लाईफटाईम औषधं खाणार आहे का? आपली जिद्द मेली, त्या जिद्दला जाग करा आणि दिवसातील प्रत्येक तासाला 1-2 मिनिटं वेळ काढून फक्त खुर्ची सोडा, हालचाली करा आणि मग बघा फरक. ह्या वेट लॉसमुळं तुमच्या ब्रेनमध्ये हिप्नोटिझम केल्यागत झालंय. तुम्ही सारखं मला इतकं फोन येतात बघतोय, तुमच्याकडे काय न्यूट्रिशन आहे का, औषध आहेत का? काय जणांचं असं प्रेत आहे, आम्ही अमुक घेतलं होतं, आम्हाला साईड इफेक्ट झालं, ते बंद केलं, पुन्हा वजन वाढलं. व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. त्या महिलेचा अरुणिमा सिन्हाचा आदर्श घ्या आणि आजपासूनच कामाला लागा. 100% कामाला लागा.